ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, आईची ओटी भरताना तुम्ही कधी विचार केलाय का की खरंच आपल्या हातून देवीचा आशीर्वाद घेता येतोय. एक छोटी चूक आणि सगळं फळ वाया जाऊ शकतं. आजची माहिती शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण अधिक मास आता संपत आलाय. हिंदू संस्कृतीत अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. या काळात कुलदेवतेची ओटी भरणे हे आपल्या घराच्या समृद्धीसाठी आणि सुख शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, कुलदेवतेची ओटी भरताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि मुलगी जेव्हा आपल्या आईची ओटी भरते तेव्हा त्यामागचं नक्की धार्मिक आणि भावनिक महत्त्व काय असतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच परंपरा सविस्तर समजून घेणार आहोत. 1. अधिक मास आणि कुलदेवतेची ओटी. अधिक मासाच्या समाप्तीनिमित्त कुलदेवतेची ओटी भरणे याला विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. अधिक मास आणि कुलदेवतेच्या ओटीचे महत्त्व. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, जो भगवान विष्णूंना समर्पित आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना, दान किंवा धार्मिक विधी हे सामान्य दिवसांच्या तुलनेत कैक पटीने जास्त फळ देणारे मानले जातात. कृतज्ञता. अधिक मास हा विशेष आध्यात्मिक काळ असल्याने या काळात आपण केलेल्या साधना किंवा उपवासाचे फळ आपल्याला मिळावे आणि आपल्या कुळावर कुलदेवतेची कृपादृष्टी राहावी यासाठी कृतज्ञता व्यक्त म्हणून ओटी भरली जाते. दोष निवारण. अनेकदा आपल्याकडून वर्षभरात काही चुका किंवा विधीमधील त्रुटी राहू शकतात. कुलदेवतेची ओटी भरून आपण त्या त्रुटींची क्षमा मागतो आणि कुलाचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करतो. अखंड कृपा. कुलदेवता ही कुळाची मुख्य रक्षक असते. अधिक मासासारख्या पवित्र काळाच्या अखेरीस तिची पूजा आणि ओटी भरल्यामुळे वर्षभर कुटुंबावर येणारी संकटे टळतात आणि घरातील वातावरण सात्विक राहते. 2. ओटी भरण्याची योग्य पद्धत. कुलदेवतेची ओटी भरताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. साहित्य. ओटीमध्ये साधारणपणे एक नवीन साडी किंवा खण, नारळ, शेंडी असलेला तांदूळ किंवा गहू, मुठभर फळ, साधारणपणे केळी किंवा सुपारी आणि हळद कुंकू याचा समावेश असतो. विधी. प्रथम कुलदेवतेच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ पुसून घ्यावे. त्यांना गंध, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. साडी किंवा खण देवासमोर ठेवून त्यावर नारळ आणि इतर वस्तू ठेवाव्यात. हात जोडून प्रार्थना करावी. हे कुलदैवते, अधिक मासात माझ्याकडून काही सेवा झाली असेल तर ती स्वीकारून आमच्या कुळावर तुझी अखंड कृपा असू दे. काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर. अक्षता वाहून ओटी अर्पण करावी. 3. ओटी भरताना लक्षात घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी. नारळाची दिशा. ओटी भरताना नारळाची शेंडी नेहमी आपल्या बाजूला म्हणजेच ओटी भरणाऱ्या व्यक्तीकडे असावी. हे फळ फळण्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. सात्विकता. ओटी भरताना मन शांत आणि भावपूर्ण असावे. हे केवळ एक कर्मकांड नसून तुमच्या कुळदेवतेशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. वेळ. अधिक मास संपण्याच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हे करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. जर काही कारणास्तव शक्य नसेल तर अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही हे करू शकता. 4. आध्यात्मिक अर्थ. कुलदेवता ही आपल्या कुळाची ऊर्जा असते. अधिक मासात आपण केलेले शुभ कार्य आणि त्या शेवटी भरलेली ओटी ही आपल्या घराच्या ऊर्जा केंद्राला म्हणजेच कुलदेवतेला कार्यान्वयित ठेवते. यामुळे
घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो असे मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरणे म्हणजे आपल्या मूळ शक्तीचा आशीर्वाद घेऊन पुढील काळासाठी सज्ज होणे होय. 2. मुलगी आईची ओटी का भरते? मुलगी जेव्हा आईची ओटी भरते तेव्हा त्यामागे केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे प्रेम, कृतज्ञता आणि आदर याची एक अत्यंत भावूक आणि आध्यात्मिक किनार आहे. भारतीय संस्कृतीत या परंपरेला खूप खोल अर्थ आहेत. 1. कृतज्ञता आणि मातृऋण. आईने मुलीला जन्म दिला, तिचे संगोपन केले, तिला संस्कार दिले आणि आयुष्यात स्वावलंबी बनवले. मुलगी आईची ओटी भरून या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करते. अधिक मास किंवा सणवारांच्या निमित्ताने आईचा सन्मान करून ती नकळतपणे आपल्या आईला तुझ्यामुळेच माझे अस्तित्व आहे हे कृतज्ञतेने सांगत असते. हे मातृऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. 2. देवीचे रूप मानणे. हिंदू संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. मुलगी जेव्हा आईची ओटी भरते तेव्हा ती तिच्या आईला एका सामान्य स्त्रीच्या रूपात न पाहता तिला साक्षात कुलदेवतेचा रूप मानून तिची पूजा करते. आईच्या रूपातील त्या दैवी शक्तीला वंदन करणे हा ओटी भरण्यामागचा मुख्य हेतू असतो. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण होते. 3. सौभाग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना. ओटीमध्ये ठेवलेले साहित्य, साडी, खण, नारळ, फळ हे समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत. मुलगी जेव्हा आईची ओटी भरते तेव्हा ती साक्षात परमेश्वराकडे प्रार्थना करत असते की माझ्या आईचे सौभाग्य अखंड राहो आणि तिला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो. आईच्या सुखासाठी मुलीची ही एक निस्वार्थ प्रार्थना असते. 4. घराची समृद्धी आणि परंपरा. आईकडून मुलीकडे संस्काराचे हस्तांतरण होत असते. जेव्हा मुलगी आईची ओटी भरते तेव्हा ती परंपरेचा सन्मान करते. या क्रियेतून ती केवळ आईचाच नव्हे तर तिच्या माहेरच्या घराण्याचाही आशीर्वाद घेते. यामुळे कुटुंबात एकमेकांविषयीचा आदर वाढतो आणि घराण्यातील सौभाग्य टिकून राहते अशी श्रद्धा आहे. 5. भावनिक जवळीक. आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलगी सासरी गेल्यावर अनेकदा आईपासून दूर राहते. ओटी भरणे हे निमित्त बनून दोघींना एकमेकींच्या जवळ येण्याची संधी मिळते. ओटी भरताना एकमेकींच्या कपाळावर हळद कुंकू लावणे आणि आशीर्वाद घेणे यातून जी भावनिक देवाणघेवाण होते ही नात्यातील ओलावा टिकवून ठेवते. ओटी भरतानाची भावना. जेव्हा मुलगी आईची ओटी भरते तेव्हा तिने खालील मंत्र किंवा भावना मनात ठेवायला हवी. हे माते, तू मला जन्म दिलास, माझे पोषण केलेस, तुझे हे सौभाग्य आणि आरोग्य सदैव टिकून राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. थोडक्यात मुलगी आईची ओटी भरते तेव्हा ती आईच्या रूपातील शक्ती आणि वात्सल्य या दोन्ही तत्वांना नमन करत असते. हा विधी म्हणजे एक प्रकारे आईची पूजाच असते. ही मुलीला मानसिक समाधान आणि आईला अपार आशीर्वाद देते. 3. धार्मिक महत्व आणि परंपरा. भारतीय संस्कृतीमध्ये ओटी भरणे ही केवळ एक प्रथा नसून ती एक सात्विक विधी आहे. या विधीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्वाचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. निसर्ग आणि सृजनशीलतेचा सन्मान. ओटीमध्ये वापरले जाणारे साहित्य हे प्रामुख्याने सृष्टीच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. नारळ म्हणजे श्रीफळ. नारळाला श्रीफळ म्हणतात. यात 3 डोळे असतात जे भगवान शंकराच्या 3 नेत्रांचे प्रतीक मानले जातात. नारळ हे सृजनशीलता आणि फलोत्पादनाचे प्रतीक आहे. तांदूळ, गहू हे अन्न आहे. अन्न हे साक्षात ब्रह्म मानले जाते. धान्य
हे सुबत्ता आणि जीवनाच्या सातत्याचे प्रतीक आहे. साडी आणि खण हे वस्त्र समृद्धीचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहेत. हळद कुंकू हे सौभाग्य, पवित्रता आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा आपण निसर्गाच्या या विविध घटकांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला म्हणजेच देवीला किंवा स्त्रीला समृद्धी अर्पण करतो. 2. पंचमहाभूतांशी तादात्म्य. धार्मिक शास्त्रानुसार ओटी भरण्याची क्रिया ही पंचमहाभूतांच्या म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या तत्वांवर आधारित असते. ओटीत ठेवलेले धान्य पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. नारळ आणि फळ हे जल आणि वायू तत्वाचे प्रतीक आहेत. ओटी भरताना जी सात्विक भावना असते ती अग्नी तत्वासारखी तेजस्वी असते. अशा प्रकारे ओटी भरून आपण स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला पंचमहाभूतांच्या आशीर्वादाने संरक्षित करतो. 3. शक्ती तत्वाची उपासना. भारतीय परंपरेत स्त्री ही शक्ती मानली जाते. कुलदैवता असो किंवा आई, त्या दोघांमध्ये शक्ती हे समान तत्व असते. धार्मिक महत्व. ओटी भरून आपण त्या शक्तीला कार्यान्वित करतो. ज्याप्रमाणे मंत्राच्या उच्चाराने मूर्तीमध्ये चैतन्य येते, त्याचप्रमाणे ओटीच्या विधीद्वारे आपण त्या स्त्रीमधील किंवा देवीमधील मातृत्वाच्या आणि कल्याणाच्या शक्तीला आवाहन करतो. आध्यात्मिक महत्व. ही क्रिया करताना आपण आपला अहंकार बाजूला ठेवतो. समोरच्या व्यक्तीला मान देणे हा आपल्या अहंकार वितळवण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपण वाकून ओटी भरतो तेव्हा आपण नम्रतेचे दर्शन घडवतो. 4. परंपरेचे सातत्य म्हणजेच लोकपरंपरा. आपल्या संस्कृतीत ओटी भरणे ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. संस्काराचे हस्तांतरण. आजच्या काळातही जेव्हा एखादी मुलगी आपल्या आईची ओटी भरते तेव्हा ती अप्रत्यक्षपणे आपल्या पुढील पिढीला हे संस्कार देत असते. ही एक अदृश्य साखळी आहे जी घराण्याला एकत्र बांधून ठेवते. सकारात्मकतेचे वलय. ओटी भरताना जे वातावरण असते, हळद कुंकुवाचा सुगंध, मंत्रोच्चार आणि आशीर्वाद यामुळे घरातील वातावरणाची शुद्धी होते. शास्त्र असे सांगते की जिथे ओटी भरली जाते तिथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होऊन सौख्याचे वलय निर्माण होते. 5. ऋणातून मुक्तता. हिंदू धर्मात ऋण संकल्पना महत्वाची आहे. देवऋण, पितृऋण आणि मातृऋण. सणवारांच्या निमित्ताने विशेषतः अधिक मासासारख्या पवित्र काळात ओटी भरून आपण आपल्या कुलदेवतेचे आणि आईच्या मातृत्वाचे ऋण मान्य करतो. ही एक प्रकारे कृतज्ञतापूर्वक केलेली पूजा आहे ज्याने मनाला कमालीचे समाधान मिळते. थोडक्यात सांगायचे तर धार्मिक दृष्टिकोनातून ओटी भरणे म्हणजे सौभाग्य वाढवणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे होय. ही परंपरा केवळ साहित्याची आदान प्रदान नसून ती भावना, श्रद्धा आणि शक्तीचे एक मंगलमय मिलन आहे. यामुळे कुळाची परंपरा जिवंत राहते आणि पिढ्यानपिढ्या घराण्यावर ईश्वरी आशीर्वाद टिकून राहतात. ओटी भरताना काय काळजी घ्यावी? ओटी भरणे हा एक अत्यंत पवित्र आणि सात्विक विधी आहे. धार्मिक शास्त्रानुसार हा विधी पूर्ण श्रद्धेने आणि काही नियमांचे पालन करून केल्यास त्याचे फळ अधिक मिळते.
ओटी भरताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. 1. शारीरिक आणि मानसिक शुद्धता, स्वच्छता. ओटी भरणारी व्यक्ती आणि ज्यांची ओटी भरली जाणार आहे त्या दोघांनीही अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान केलेली असावीत. सात्विक मन. हा विधी करताना मनात राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार नसावेत. मन पूर्णपणे शांत आणि भक्तिपूर्ण असावे. 2. ओटीचे साहित्य आणि त्याचे नियम. नारळाची निवड. ओटीसाठी वापरला जाणारा नारळ हा नेहमी शेंडी म्हणजे देठ असलेला असावा. फुटका किंवा खराब नारळ ओटीसाठी वापरू नये. नारळाची दिशा. ओटी देताना नारळाची शेंडी नेहमी ओटी स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने म्हणजेच स्वतःच्या विरुद्ध बाजूला असावी. हे वंशवृद्धी आणि समृद्धी येण्याचे प्रतीक मानले जाते. धान्य. ओटीत वापरले जाणारे तांदूळ किंवा गहू हे स्वच्छ, अखंड म्हणजेच अख्खे आणि स्वच्छ असावेत. तुटलेले तांदूळ वापरणे टाळावे. साडी किंवा खण. साडी किंवा खण देताना ती वापरलेली नसावी, शक्यतो नवीन असावी. 3. विधी करतानाचे नियम. सवाष्ण स्त्रीची निवड. ओटी नेहमी सवाष्ण म्हणजेच सौभाग्यवती स्त्रीचीच भरावी. जर कुलदेवतेची ओटी भरत असाल तर ती देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावी. ओटी घेतानाची स्थिती. ओटी स्वीकारणाऱ्या स्त्रीने ओटी आपल्या साडीच्या पदरात म्हणजे पोटाजवळ पकडली पाहिजे. ओटी भरणाऱ्याने ती हळुवारपणे त्यात अर्पण करावी. ओटी खाली पडू देऊ नये. ओटी देताना किंवा घेताना त्यातील साहित्य खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. पडणे हे अशुभ मानले जाते. 4. आदर आणि आशीर्वाद. आशीर्वाद घेणे. ओटी भरल्यानंतर ओटी घेणाऱ्या स्त्रीच्या पायाला स्पर्श करून नम्रतेने आशीर्वाद घ्यावेत. कपाळावर टिळा. ओटी भरल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या कपाळावर हळद कुंकू लावून तिला सौभाग्यवती म्हणून सन्मानित करावे. 5. काही महत्त्वाच्या टिप्स. वेळ शक्यतो सकाळी किंवा शुभ मुहूर्तावर ओटी भरावी. सायंकाळची वेळ असल्यास सूर्यास्ताच्या आधी ओटी भरणे अधिक चांगले. अन्नदान. ओटीत दिलेले धान्य हे अन्न आहे, त्याचा मान राखावा. ते धान्य इतस्ततः टाकू नये. भाव. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही किती महागड्या वस्तू ओटीत देता यापेक्षा तुमच्या मनात किती आदर आणि भाव आहे याला अधिक महत्व आहे. थोडक्यात ओटी भरताना नम्रता आणि सौजन्य हे सर्वात मोठे दागिने आहेत. हा विधी म्हणजे केवळ वस्तूंना अर्पण करणे नसून समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि तिच्यातील मातृत्वाचा आदर करणे आहे, हे लक्षात ठेवावे. तर मंडळी, अधिक मासाच्या या शेवटच्या दिवसात कुलदेवतेची आणि आपल्या आईची कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. आपली संस्कृती या छोट्या छोट्या विधींतूनच आपल्याला माणुसकी आणि संस्कारांची शिकवण देते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा, जेणेकरून कोणाचीही ही महत्त्वाची सेवा राहून जाणार नाही. असेच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.